नमस्कार, जीवनीच पेज या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। तर आज आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी भाषण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। झेलून या अंगावरती शेण मातीची घाण, झेलून या अंगावरती शेण मातीची घाण, दिले विद्येचे ज्ञान लेकी कराया सज्ञान, दिले विद्येचे ज्ञान लेकी कराया सज्ञान। अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 3 जानेवारी भारतातील प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस। त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते। जर शिकली नसती माझी माय सावित्री, जर शिकली नसती माझी माय सावित्री, जर नसत्या त्या सावित्रीबाई, तर कशी शिकली असती माझी माय। आज आपण पाहतोय की प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया सर्वोच्च पदावर काम करत आहेत। असे कोणते क्षेत्र नाही की जिथे स्त्रिया नाहीत। स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात खूप प्रगती केली आहे आणि आजही करत आहेत। याचे सर्व श्रेय जाते ते सावित्रीबाईंना। पूर्वीच्या काळी स्त्रियांना, मुलींना शिक्षण घेण्यास परवानगी नव्हती। चूल आणि मूल एवढेच काम त्या काळी महिलांना दिले गेले होते। त्यामुळे वाचन, लेखन यांच्याशी स्त्रियांचा दूरपर्यंत संबंध येत नव्हता। या अनिष्ट पद्धती मोडून काढण्यासाठी, मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इसवी सन 1848 मध्ये मुलींसाठी पुण्यातील भिडेवाडा येथे पहिली शाळा काढली। ही शाळा फक्त मुलींसाठी होती। सावित्रीबाई स्वतः मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत, परंतु हे तेथील लोकांना आवडत नव्हते। त्यामुळे लोक त्यांच्यावर शेण, माती, कचरा फेकत असत। परंतु सावित्रीबाई फुले व महात्मा फुले मागे हटले नाहीत। त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले। सावित्रीबाई यांनी महिलांच्या शिक्षणासाठी त्यांचं अख्खं आयुष्य पणाला लावलं। प्लेगग्रस्त रोग्यांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांना सुद्धा प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला। शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोचविले, अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोचविले, चूल आणि मूल या पलीकडेही हे जग हे ज्यांनी दाखविले, त्या शिक्षणकर्त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीच पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील।